हॅलो गाईज, मी इथे आता बोरिवलीला आहे आणि इथे मी गाडी बघतोय जायला विरारला. आणि विरारला तिकडे हे लोक क्रिकेट वगैरे खेळत आहेत. बोरिवलीला होतो मी, जरा वेळ मला इथे लागला जरा. आता मी आधीच गेलो असतो. ठीक आहे, आता जाऊया तिकडे बघूया काय विषय काय नाही ते, आणि कसं काय चालू आहे लोकांचं सगळं जरा बघूया. आज क्रिकेट वगैरे खेळत आहेत, स्कोअर वगैरे कळत आहेत. आपली जी पोरं आहेत ती जिंकत आहेत वाटतं, 4-4 मॅच जिंकल्यात असं ऐकलं मी. तिकडे गेलं तर कळेल. आणि हा माझ्यासोबत इथे सुमित आहे. बोल काय ते. काय बोलू, ट्रेन येऊ द्या आधी. ट्रेन येऊ द्या, आता मी पकडणार होतो एक, पण तो गेला जरा, आमचं जरा बिनसलेलं ड्रायव्हर सोबत, तो गेला. येते ट्रेन तर आम्ही जातो, भेटू लवकरच. आता कशी तरी मेहनत करून आम्हाला ट्रेन मिळाली. ट्रेनमध्ये चढलो आहे आम्ही आणि आता आम्ही जातो आहे भाईंदरला, मीरा रोडला जाऊन. आणि आम्ही आता तिकडे जाणार पटपट. तिकडे जवळच आहेत म्हणतात, तिकडेच जाऊ, शूट वगैरे करू. थोडा लेट तर झालाच आहे, पण हरकत नाही. आपण तिकडे गेल्यावर चांगलं शूट करू आणि आपल्या मित्रांना सपोर्ट करू, ते जिंकतील म्हणून. आणि जिंकलोच पाहिजे आणि ट्रॉफी आज आलीच पाहिजे. भेटू लवकरच. नमस्कार मित्रांनो, मी तर इथे आलोय खंडर सारख्या जागेवर. इथे काय काय चालू आहे बाबा, क्रिकेट विकेट खेळतात. आपली टीम शोधूया आपण आणि मजे करू. आपली टीम आहे गाईस. काय बोलतो भाई, बोल काय तरी. आम्ही फेअर खेळतोय, यांच्यात कमरेच्या वरती अलाउड नाही, ते असे असे टाकतोय. ठीक आहे, बघतो मी, लागतो ब्लॉग मध्ये. लवकर आलास लवड्या, थोडा लवकर यायचं ना. बाहेर आलं बोरिवली मध्ये. तर मित्रांनो, मी तिथे लेट पोहोचलेलो, पण आपली जी टीम होती ती खेळत होती, खूप चांगली खेळत होती. अनफॉर्च्युनेटली मी लेट पोहोचलेलो, पण ते खूप चांगले खेळत होते. ते 3 मॅच लगातार जिंकलेले आणि 1 मॅच फक्त हरलेली. आणि त्याच्यानंतर मी आलेलो आणि त्याच्यानंतर सेमीफायनल होती. तर पुढची क्लिप. फुल माहोल आहे इथे. सगळे बसले आहेत. आपला MVP आराम करतोय. बरीच लोक बसली आहेत इथे, कुंभा, प्रणय वगैरे. आणि शूट करू आपण मॅच, जास्त फुकट आपल्याला घालवायला नको. स्टोरेज आणि व्हिडिओ पण, ब्लॉग पण जास्त मोठा व्हायला नको. आणि ह्या पॉइंटला इंटेन्स मॅच चालू होती. ढाणूकर आणि MD आणि ढाणूकरची इंटेन्स मॅच चालू होती. आणि वी वर सपोर्टिंग ढाणूकर प्युअरली, कारण की कप हा पारल्यात आला पाहिजे, हे आमचा मोठे भास होता. शॉर्ट एक आवडे बोलतात, लावडे बोलतात, दोन्ही बोलतात. अजून एक बनव, हे बनणार. गाईज, व्हेरी इंटेन्स मॅच. MD आणि ढाणूकर बॉलिंग करते, MD बॅटिंग करते. 1 ओव्हरमध्ये 18 रन हवेत आणि आम्ही इथे थांबलो आहे सेमीफायनलची मॅच खेळायला. बघूया याचं काय कंक्लुजन येतं. 1 ओव्हर 18. आता 1 बॉल झाला, 1 रन पण झाला. ठीक आहे गाईज, आपण बघूया. लेट्स गो. अनफॉर्च्युनेटली आतमध्ये जाऊन शूट करता येणार नाही आपल्याला, इथूनच शूट करतोय. भाई माहोल आहे. थांब ना बघूया. चल
4 बॉल बाकी आहेत ना. अरे नाईस वन रे, गांड फाट बँचोत सेक्सी. एमडी गेली. चिडणारी टीम गेली 3 बॉल बाकी. 3 बॉल मध्ये 17 तर होत नाही. होतात नाही होत. हा वाईड आणि नो बघायला पाहिजे. अरे रे 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 अरे यार भाई, शेवटचा चेंडू आणि वाईट. कुठे आहे? तिकडे आहे काय? तो फोटो काढतोय. मग असं करू शकतो, घुसू शकतो. जिंकली झालं. अरे मग मी जाऊ का? म्हणजे आपण आपले व्हिडिओ फोटो काढायला विचार जरा. एमडी जिंकलेली, आपलं एमडी हारली आहे, ढाणूकर जिंकली आहे. आपली मॅच आहे, पोरं जात आहेत. फायनल साठेच्या टर्फमध्ये असणार आहे. काय टेन्शन. फायनल होणार नाही आज. त्यासाठी आला ते ना. प्रत्येक 6ला प्रत्येक 4ला विकेटला 1 रनला बाहेर आहे. तिथे पूर्ण ओरडा. एनर्जी प्रेशर टाका बॅट्समॅनला. ऍग्रेशन दाखवा. आता शांतपणे खेळून झालं, आता ऍग्रेशन दाखवा आणि जिंकूया. बॉलिंग बॅटिंग फिल्डिंग पॅकच आहे. बिलकुल प्रेशर करणार नाही. आपण सगळं चांगलंच करतोय. आपण जिंकायलाच आलोय, आपण जिंकणारच आहोत. या माइंडसेटने खेळा. कोणाची यांची बॉलिंग चांगली आणि बॅटिंग जायची. टाकायचे. दुसरा बॉल आणि काय एक वेगळाच माहोल बनवलेला माणूस. व्हिडिओ हा भाई. आता मॅच आहे आपली. मारल्यावाले मारतायत ते महत्वाचं. अनफॉर्च्युनेटली भाई, मी जेवढ्या चांगल्या गेम होता तिथे मी रेकॉर्ड करायला नव्हतो. आणि ही मॅचची रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे आणि मी ती इथे ह्या क्लिपच्या पुढे मी सगळी रेकॉर्डिंग लावतो जेवढी आहे माझ्याकडे. ज्यांना जे बघायचं ते बघू शकतात, पण ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे रिझल्ट काय आला, काय कसा आला ते बघा, एन्जॉय करा आणि या दॅट्स इट. चलो गाईज, आपली पब्लिक आलेली आहे इथे खेळायला. यज्ञेश इथे उतरलाय त्या साईडला, मी तेच आहे आणि आपली बॅटिंग आहे. बघूया कसं काय चाललंय, काय होत आहे. उत्कृष्ट बॉलिंग केलेली आहे. मला स्वप्नात देखील यज्ञेश येणार आहे. शेवटचा चेंडू आपल्या आपल्या साईडम एक मिनिट नो बॉल नाही. इथे धावले होते का राहुल? नो होता एक रन धावून काढला.
नाही काढला. नाही काढला. फक्त लोकांना नाही सांगितलेलं आहे. लोकांना सांगत नाही. गेम ऑन, गेम ऑन. फक्त लोकांना सांगणार होता. गेम ऑन. पुन्हा एकदा षटकार नाही हा कॅच आणि आउट. आणि प्रतीक सावंत पुन्हा एकदा आपल्या माहेरी जाताना आम्ही जातो आमचा घाराचा शेवटचा बॉल. भारताच्या बॉलला रिस्पेक्ट दिलाय. 2 ओव्हर सुंदर असा फटका पण चेतन साहेब मध्ये एक पाव मध्ये काहीशी चांगली फिल्डिंग करताना चेंडू आणि अरे बापरे काय करतो स्वराज्य तुझा राग इथे माझी टोपी मला आवडली. पुन्हा एकदा मारा आणि सुंदर असा फटका मारला डी डिक्लेअर वंडी गेलेली आहे. मला ते परत एकांक आठवते त्याने त्यात काम केलं. परागने पुन्हा आउट केलेला आहे. अशा प्रकारे बाद गडी गडी अतिशय सुंदर अशी अंपायरी सफल आणि अशा प्रकारे गोलंदाज करून कर्तव्य 2 बॅट्समन पाठवा लवकर. मला असं वाटतं ज्यांनी सगळ्यात हायेस्ट स्कोर केला त्यांनीच आता लोएस्ट स्कोर केलेला आहे. सगळ्यात देवा बॉल हवाय आपल्याला. नवीन बॉल हवाय. बॉल कुठे आहे? मला वाटतं हा साठेच्या विद्यार्थ्यांचा दोष नाही, हा समीर सावंतचा दोष आहे. तो मॅच बघायला आला आणि साठेने लोएस्ट स्कोर केलेला आहे. समीर सावंत सगळ्यांना विनंती आहे, सामना झाला तर समीर सावंत यांची लावणी आहे, सगळ्यांनी लावणीचा अनुभव घ्यायचा आहे. देवाची मारा करतोय नाही झाला परत माहिती ना, एक 30 मिनिटाच्या वर एका गेली होती ना, बिमार झाला. सुंदर असा आलेला चेंडू आणि पाहत तर काय एकच धाव. मला वाटलं प्रणित पवार येईल खेळायला, पण तो नाही आला. हिंमत असेल तर प्रणित पवारने पाय ठेवावा. चेंडू परागला काहीसा समजला नाही. तसे परागचे बॉल दिसत नव्हते, तसे हर्षदचे बॉल त्याला आता दिसत नाहीये. मारा एक रन घेण्यात सफल पराग. लगोरी लवकरात लवकर सामना संपवायचा आहे. 12 रन आवश्यक आहेत. एक धाव एकच धाव. मला असं वाटतं थिएटर प्रीमियर लीग सक्सेस होताना दिसते. आता फायनलची मॅच फक्त शिल्लक राहिलेली आहे. आयोजकांना खूप 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 पुराणित पवार बॅटिंगला प्लीज पुराणित पवारला पाठवा. धाऱ्या विशाल बॅटिंगला स्ट्राईकला मुक्काम पोस्ट खनूर इथे. धाऱ्या अरे नाईस वन रे, नाईस नाईस. विपुल तुला पराग कुठं क्लिक झाला ते मला सांग. 1 ओव्हर 3 रन. ओव्हर 1 ओव्हर 3 रन. विन आहे. 18 बॉल. अविनाश मारा करतोय 9 रन. परागला सुंदर असा फटका. टोलावलेला चेंडू आणि पाहतो तर काय फक्त एकच धाव.
साठेची कार्टी खूप छान खेळत होती पण समीर सावंतने आग लावली. शेवटी साठेची कार्टी. नो बॉल आणि एक धाव घेण्यात सफल खनोरे धाऱ्या. पुन्हा एकदा चकडवलेला चेंडू आणि धाव घेण्यात सफल झालेला आहे. काहीसा पराग. पुन्हा एकदा वर आलेला आहे झाऱ्या. 7 रन झालेले आहेत. मारा करतोय अविनाश आणि ही कॅच नाही आहे. प्रत्येक आपल्या सर्वांसाठी किती करतोय संघासाठी ती प्रत्येकाने घ्यायला हवी. नाईस वन रे, नाईस वन. अविनाश लेट्स गो. लास्ट टू गो. लास्ट गोल आणि हा चपडवलेला चेंडू सेमीफायनल मध्ये कोणी काय नाव सांगायचंय जेटच्या खेळला कसं विसरू शकतो. यज्ञेशला तो आयुष्यात स्वप्नात सुद्धा काही विसरू शकत नाही. आता 5 6 मारले होते सनेला. 4 रनाच्या खेळायला आलाय ऋतिक. सुंदर नाही 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 2 धावा घेतलेल्या तिकडे घाऱ्याने. तो 2 उड्यांमध्ये पोचतो. लक्षात ठेवा. बने हे 2 रन होतील 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 का पाहूया. आणि अरे नाईस, नाही नाईस वन रे. काहीही काले झालेले आहेत आणि गेलेला आहे. प्रणित पवार प्लीज यावं आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. हा पहिल्याच बॉलला 6 मारतो का बघायचं आपल्याला. प्रणित पवार. अरे नाईस वन रे. बॉल बॉल बॉल. त्याला दिसला ना मला दिसला. प्रणित पवार आवश्यकता 2 रनांची आवश्यकता. सुंदरसा फटका आणि हा आणि तो दोन धावा घेण्यात. अरे आउट आहे, आउट आहे, आउट आहे, आउट आहे, आउट आहे, आउट आहे. वेंचोत. मंचेकर वेगळ्या स्टाईल मध्ये अंपायर होते. हात कधी हलवलेले आहेत. अजिंक्य मंचेकर फोगबांचे कपडे हलवलेले आहेत. अमित पवार तारीफ बजावी तारीफ आणि निलेश माने. आउट आहे, आउट आहे, आउट आहे, आउट आहे, आउट आहे. नो बॉल आहे. मॅच जिंकलेली आहे साठे. पण आउट आहे का अंपायर. नाही नॉट आउट. चव्हाण घाऱ्या ज्याने 5 डिसमिसल केलेत, 4 कॅच 1 रनआउट. आदिश नाईक ज्या पेनाने हे 5-6 नोंदवले गेले ते हे पेन आपण बने यांना सो गाइस थँक यू फॉर वॉचिंग दिस व्लॉग. ठीक आहे होतं करू नेक्स्ट टाइम गाण फाडून ठेवू आणि असेच व्लॉग येत राहतील. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटू लवकरच.